आम्हाला ना सगळ्यांना डिझायनिंग वगैरे असं सगळं म्हटलं ना, की पहिल्यांदा असा प्रश्न पडतो, की या व्यक्तीची चित्रकला शाळेत कशी होती? अ, चित्रकला, वक्तृत्व आणि अभ्यास या तिन्ही गोष्टी माझ्या आवडीच्या होत्या. त्यात चित्रकला मी पुढे जायला निवडली, पण ती बाकीच्याही का गोष्टी निवडलीस गं पुढे जायला चित्रकला तू? मला असं वाटतं की एक अगदी सोपं उत्तर आहे त्यातलं, म्हणजे की माझ्या आईवडिलांनी लहानपणापासून आम्हाला असं प्रोत्साहन दिलं की जी तुमची आवड आहे ती तुम्ही पुढे न्या. बरं, पण मग आता मला सांग, की डिझायनिंग नावाची काहीतरी करिअर असते, हे तुला कधी कळलं गं? मला 12वीच्या सुमाराला कळलं की डिझाईन नावाचं एक क्षेत्र असतं आणि त्याच्या पुढे मग बराच सगळा प्रवास झाला. पुढं तू डिझायनिंगमध्ये जेव्हा करिअर करायची ठरवलीस, तेव्हा ही NID नावाची संस्था, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग, ही संस्था आहे, म्हणजे हे सगळं तुला, मग तू ही सगळी माहिती कशी करून घेतलीस, काय केलंस? 12वीत असताना माझी योगायोगाने एका फॅमिली फ्रेंड्सच्या मुलाशी भेट झाली पुण्यामध्ये, आणि तो दिवाळीच्या सुट्टीत परत आलेला होता आणि तो NIDमध्ये होता. आणि त्यांनी मला गेल्या 6 महिन्यात तो काय जे शिकला होता NIDमध्ये ते सगळं दाखवलं, आणि ते पाहिल्यावर मला वाटायला लागलं की आपल्याला हेच करायचं आहे. त्यावेळेला असा कुठलाही मनात विचार नव्हता की हे शिकून पुढे काय. मला जो फॉर्म मिळाला होता NIDचा, तो खूप मस्त मजेशीर फॉर्म होता. त्याच्यामध्ये असं विचारलं होतं की तुमच्या आवडीनिवडी काय आहेत, हेच क्षेत्र का, तुमचं आवडतं फेस्टिवल काय, कुठलं पुस्तक वाचलं, कुठली फिल्म पाहिली, का आवडली, वगैरे वगैरे. ते वाचत वाचत मी जेव्हा रिक्षातून येत होते परत तो फॉर्म मिळाल्यावर, तर मी इतकी एक्सायटेड होते की ते सगळं मी रिक्षातच ठेवलं. आणि तो फॉर्म हरवला पुण्यामध्ये. आणि तो फॉर्म भरून द्यायला फक्त 3 दिवस शिल्लक होते त्या दिवशी. आणि मी जेव्हा माझ्या वडिलांना सांगितलं की मला हेच करायचं आहे आणि हा फॉर्म माझा हरवलेला आहे आणि आता आपण काय करायचं, तर त्यांनी मला एकच प्रश्न विचारला की तुला नक्की खात्री आहे का, तुला हेच करायचं आहे का? आणि मी अगदी ठामपणे सांगितलं की हो, हेच मला करायचं आहे. तर त्यावेळेला मग ते म्हणले की ठीक आहे, मग चल आपण अहमदाबादला जाऊया. आणि माझे वडील सरकारी नोकरीत होते, त्यांना अशी रजा सहजासहजी मिळण्यासारखी काही नव्हती. आणि त्यांनी काय केलं त्यावेळेला मला कल्पना नाही, पण ते रातोरात माझ्याबरोबर अहमदाबादला आले. आम्ही पुणे ते अहमदाबाद पूर्ण अनरिझर्व्ड जवळजवळ उभं राहून रात्रभर प्रवास केला. त्याची त्यांनी एकदाही तक्रार केली नाही आणि मीही करणं योग्य नाही. आणि आम्ही तिथे पोचून तो फॉर्म भरून मगच आम्ही परत आलो. आणि असं म्हणतात ना की इग्नरन्स इज ब्लिस. तर मला कल्पनाच नव्हती की इथे ॲडमिशन मिळणं किती अवघड आहे. दरवर्षी 24 जण सिलेक्ट करतात भारतात पूर्ण, आणि कल्पनाच नसल्यामुळे मला भीतीच नव्हती. त्यामुळे मी त्या पूर्ण प्रोसेसमधून अगदी सावकाश आरामात न घाबरता गेले आणि सिलेक्ट झाले. आणि मी ह्या मॅजिकल इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन पोचले. NIDला जाऊन मी काय शिकायला गेले NIDला, तर शिकायला तर गेले मी डिझाईन, म्हणजे याबद्दल काही प्रश्नच नाही. पण एक मोठा ठेवा मला तिथे मिळाला, नुसता डिझाईनचाच मिळाला असं नाही. पण इथे मला थोडंसं एक सांगावंसं वाटतं, आणि हे खास अशा लोकांसाठी की ज्यांना थोडासा एक छोट्या गावातून मोठ्या ठिकाणी गेल्यावर एक न्यूनगंड असतो, जो की मलाही खूप होता. मला इंग्लिश बोलता यायचं नाही त्यावेळेला. मी जरी इंग्लिश मिडियममध्ये शिकलेली होते तरी औरंगाबादमध्ये इंग्लिश मिडियम शाळेमध्ये कोणीही इंग्लिशमध्ये बोलायचं नाही. आणि मी कधीही संभाषण केलेलं नव्हतं इंग्रजी भाषेमध्ये. आणि तिथे मी जी जाऊन पडले एकदम, ते 23 बाकीचे जे लोक होते ते मोठ्या शहरांमधले होते, मेट्रो सिटीज, खूप एक्सपोजरवाले होते. आणि त्यांच्यासमोर मला आपल्याकडे काही बोलण्यासारखं आहे का, आणि बोललंच तर ते कुठल्या भाषेत बोलायचं हे न कळल्यामुळे कित्येक आठवडे मी सुरुवातीचे जवळजवळ मौनच होतं माझं. इतकं की माझ्या बॅचमेट्सचा गैरसमज व्हायचा की ही खूप शिष्ट मुलगी आहे, ही कोणाशी बोलत नाही. पण खरी गोष्ट अशी होती की मला बोलताच येत नव्हतं, मला संभाषण कलाच नव्हती इंग्रजीमध्ये. पण तिथे मला एक खूप मोठा जो ठेवा मिळाला तो म्हणजे मित्रमैत्रिणींचा. आणि त्यांनी सगळ्यांनी मला खूप सांभाळून घेतलं, मला खूप प्रोत्साहन दिलं वेगवेगळ्या गोष्टींना. आणि मला असे मित्रमैत्रिणी मिळत गेले की ज्यांना कळलं की एक भाषण कला सोडली इंग्रजीमधली, तर बाकी सगळं ही आपल्यासारखीच मुलगी आहे आणि हिला आपल्यात सामावून घेतलं पाहिजे. NIDमध्ये दे वॉज नो फॉर्मल टीचिंग, म्हणजे 45 मिनटाचा क्लास, प्रोफेसर्स, ब्लॅकबोर्ड्स असं काहीही नव्हतं. देवर नो एक्झॅम्स, परीक्षा नाहीत. म्हणजे तुमचं शिक्षण होत नाही असं नाही, परीक्षा नाहीत ह्याचा एवढाच अर्थ की इव्हॅल्युएशनची मेथड खूप वेगळी आहे. तर ती कशी होती, तर रँकिंग नव्हतं, दे वॉज नो कम्पॅरिझन. म्हणजे माझी कुठल्याही दुसऱ्या माझ्या बॅचमेटशी कधीही कम्पॅरिझन नाही झाली. माझी कम्पॅरिझन मी आधी
जशी होते आणि आता 6 महिन्यात मी काय शिकली आहे एवढीच माझी कंपॅरिझन होती. कारण प्रत्येक मूल हे त्याच्या त्याच्या कपॅसिटीप्रमाणे आणि त्याच्या आवडीप्रमाणे शिकत असतं. ही तिथे शिक्षणाची पद्धत होती. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे एक जो कॉन्फिडन्स येतो स्वतःमध्ये स्वतःला शोधण्याचा, तो मला वाटतं मला तिथे मिळाला. आणि म्हणून पुढे जो काय प्रवास झाला तो मित्रमैत्रिणींच्या बरोबर करायचा ठरवला आणि तशी ती वाटचाल झाली. अच्छा, म्हणजे तुम्ही सगळ्या मित्रांनी मिळून ही कंपनी काढली का, मित्रमैत्रिणींनी? त्यावेळेला असं होतं की जेव्हा एकत्र डिझाईन कंपनी काढायचं ठरवलं त्याचं एक कारण असंही होतं की लॅक ऑफ ऑपॉर्च्युनिटी. सो कधी कधी असं म्हणतो की वेन यू गेट अन ऑपॉर्च्युनिटी यू कॅन बिकम सक्सेसफुल, बट कधी कधी असंही होतं की यू हॅव नो ऑपॉर्च्युनिटी, सो यू हॅव टू फाइंड युअर ओन सक्सेस. तर जर का आम्ही असं ठरवलं असतं की आपण जाऊन कुठे अप्लाय करूया जॉबसाठी, तर दे वॉज नो सच कंपनी. भारतामध्ये 1989मध्ये मोठ्या स्केलची एकही डिझाईन कंपनी नव्हती. तर डिझायनर्सना जाऊन जर का जॉब पाहिजे असेल तर तो इंडस्ट्रीमध्ये प्रॉडक्ट डिझायनर्सना म्हणजे टाटा मोटर्स, ब्लू स्टार अशासारख्या कंपनीमध्ये किंवा ग्राफिक डिझायनर्सना ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये असा जॉब मिळण्याची शक्यता होती. पण तिथे जाऊन आम्ही जे शिक्षण घेतलं होतं डिझाईनचं त्याला पूर्ण न्याय मिळेल अशी शक्यता वाटली नाही आम्हाला. आणि म्हणून आम्ही ठरवलं की हे जे काय आहे, हा जो काही सीन आहे तो आपण बदलायला हवा. आणि ह्याच्या पुढच्या पिढीमध्ये असं कोणालाही वाटलं नाही पाहिजे की मला जर का डिझाईनमध्ये काम करायचं आहे तर मी कुठे जाऊन करू, वी विल बी दॅट प्लेस. असं म्हणून आमची ही जी कल्पना होती ते म्हणून आम्ही आमची स्वतःची कंपनी चालू केली. नॉट बिकॉज वी हॅड अन ऑपॉर्च्युनिटी, बिकॉज वी हॅड नो अदर ऑपॉर्च्युनिटी. आता एलिफंट डिझाईन्सच्या नावाकडे येऊया. तुम्हाला माहिती असेल कदाचित ही गोष्ट की एकेकाळी एका छोट्या गावामध्ये 6 आंधळे लोक राहत होते, दृष्टीहीन लोक राहत होते. आणि त्यांना असं कळलं की एक हत्ती त्यांच्या गावातून जातोय. आणि त्यांना असं वाटलं की आपल्याला कळायला पाहिजे हत्ती म्हणजे काय आहे, म्हणजे कुतूहल तर होतंच. म्हणून प्रत्येकाने जाऊन त्या हत्तीला हात लावला आणि प्रत्येकजण परत आला. आणि परत आल्यावर प्रत्येकाला वाटलं की वा, मला कळलं बाबा हत्ती म्हणजे काय असतं. तर ज्यांनी पाठीला हात लावला होता तो म्हणला हत्ती म्हणजे भिंत असते. पण ज्यांनी सोंडेला हात लावला होता तो म्हणला की नाही, हत्ती म्हणजे सापासारखा असतो. आणि नाही, झाडाच्या खोडासारखा असतो, नाही दोरीसारखा असतो, नाही सुपासारखा असतो. असं म्हणून त्या 6 जणांचं एकमेकांच्यात भांडण चालू झालं. आणि मग जसं सगळ्या कथांमध्ये घडतं तसा एक शहाणा माणूस, डोळस माणूस तिथून जात होता. आणि तो म्हणला की काय झालं आहे, तर ते म्हणले की हत्ती म्हणजे अमुक, हत्ती म्हणजे तमुक. तर तो म्हणला थांबा, तुम्ही सगळे बरोबर आहात, कोणाचंही चुकलेलं नाही आहे. पण तुम्हाला जर का इफ यू वॉन्ट टू सी द बिग पिक्चर यू हॅव टू पुट ऑल दोज पीसेस टुगेदर. कोणाचंही चुकलं नाही आहे. पण जर का 5, 6, 10 लोकांनी एकत्र येऊन एखाद्या गोष्टीचा विचार केला तर एक चित्र खूप मोठं बनू शकतं. पण प्रत्येकाने एकटा आपला आपला विचार केला तर ते छोटंच आणि अपूर्ण चित्र राहतं. तर हे बिग पिक्चर डिझाईनचं आम्हाला करायचं होतं आणि असं आमचं जे स्वप्न होतं म्हणून आम्ही एलिफंट हे नाव ठेवलं त्यावेळेला. वा, आता आपण डिझाईनकडे येऊया. आता ही राऊंड अशी होणार आहे की मी एक डिझायनिंग या क्षेत्रामधली एक कल्पना ही मी तिला इंग्रजीमधून विचारणार आहे आणि ती कल्पना ती दृश्यांच्याद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. अशा पद्धतीची ही राऊंड असेल. तर सुरुवात करू आपण की पहिला भाग आहे ज्याला म्हणतात डिझाईन थिंकिंग. तर तो काय असतो, म्हणजे हाऊ डू यू थिंक अबाउट अ डिझाईन? So design thinking is not thinking about design. Design thinking is a method of thinking. Method of thinking. Yes. It is imagining meaningful, relevant, emotionally satisfying experiences. म्हणजे काय नेमकं, तर मी थोडंसं उदाहरण देणार आहे. निर्लेप नावाची एक कंपनी आहे, त्यांच्याबरोबर आम्ही गेली कित्येक वर्ष, 25 वर्ष काम करतो आहे. आणि त्यांच्यासाठी आम्ही कित्येक नॉनस्टिक कुकवेअर पॅन्स तयार केलेत. पण एक दिवशी जेव्हा स्वयंपाकाबद्दल विचार चालू होता आणि कोणीतरी बिर्याणीचा विषय काढला आणि कोणीतरी म्हणलं की पूर्वी बिर्याणी मातीच्या भांड्यांमध्ये शिजवायचे, स्लो कुकिंग ऑन फायर आणि मातीच्या भांड्यात. आणि तेव्हा जो तो स्वाद येतो, त्या मातीच्या भांड्यात कुकिंग केलेला जो स्वाद येतो तो अतुलनीय आहे आणि तो या मेटलच्या भांड्यांमध्ये काही येत नाही. तर मग म्हटलं का नाही आपण सगळेजण मातीच्या भांड्यांमध्ये कुकिंग करत, रोज आपण काय हरकत आहे मातीच्या भांड्यात करायला. तर त्याची कारणं बरीच आहेत. ऑफकोर्स आपलं आता आजकालचं जीवन असं आहे की आपण हे साफ करू शकत नाही नीट. त्याची जी पोरॉसिटी असते, म्हणजे भोकं असतात मातीच्या भांड्यात, त्याच्यात फूड पार्टिकल्स अडकून बसतात, ती साफ होणार नाहीत नीट. त्यामुळे आपल्याला पुढे इन्फेक्शन, बॅक्टेरिया वगैरे होईल.
तर त्यामुळे आपण हे वापरत नाही. प्लस आपल्याला हे वेळ नसतो वापरायला, कारण मातीच्या भांड्यामध्ये स्लो कुकिंग असतं, त्यामुळे आपण हे करू शकत नाही. तर हा सगळा विचार करता करता एकदम अशी एक आयडिया आली की मातीची भांडी आहेत त्यांना आपण जर का नॉनस्टिक कोटिंग केलं आतमधून तर काय होईल. आणि ही आयडिया बोलायला खूप सोपी होती, पण करायला हे खूप अवघड होतं, कारण नॉनस्टिकचं जे कोटिंग असतं ते एका विशिष्ट टेम्परेचरला क्युअर होतं आणि ही जी मातीची भांडी असतात ती एका वेगळ्या टेम्परेचरला क्युअर होतात. मातीची भांडी हाताने तयार केली जातात, त्यामुळे त्याच्यामध्ये थोडा टॉलरन्स असतो, ती परफेक्ट साईजची नसतात, डायमेन्शन परफेक्ट नसते. पण नॉनस्टिक कोटिंग रोबॉटिक लाईनवरती स्प्रे केलं जातं, त्यामुळे कुठलाही टॉलरन्स चालत नाही. आता हे सगळं काही आर्टिस्टिक नाही आहे, देर इज अ सायन्स बिहाइंड इट, सो यू हॅव टू थिंक अबाउट दोज थिंग्स. सो हाऊ टू ब्रिंग बॅक दॅट रोमॅन्स ऑफ क्ले पॉट कुकिंग अँड ब्रिंग इट विथ कन्व्हिनियन्स, असं म्हणून आम्ही जी एक सिरीज तयार केली त्याचं नाव आम्ही ठेवलं भूमी. आणि ती अशी दिसते. आणि हा जो शेप आहे तो हंडीचा शेप आहे, ट्रेडिशनल हंडीचा शेप आहे. त्याच्यावरती जे झाकण आहे त्याच्यामध्ये स्पॅट्युला ठेवण्याची जागा आहे आणि ते छोटंसं जे वाटीसारखं वरती दिसतं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवू शकतो आपण की जे स्टीम होऊन कुकिंग व्हायला मदत होते. आणि ते जे डिझाईन दिसतं आहे त्याच्यावरती ते भ हे अक्षर आहे, भूमीतलं भू हे अक्षर आहे ते, आणि त्याची कॅलिग्राफी आहे. हा सगळा जो मेळ आहे ते एक डिझाईन थिंकिंगचं उदाहरण आहे. डिझाईन थिंकिंगची जी व्याख्या सांगितली तर ती थोडीशी रटाळ आहे, पण मला वाटतं उदाहरण पाहिलं तर थोडंसं सोपं होतं. खूपच छान आहे. पुढच्या आपण शब्दाकडे येऊ, डिझाईन स्ट्रॅटेजी. हा जो एक शब्द आहे त्याच्यावरती अमेरिकन आणि युरोपियन डिझायनर्सनी कित्येक $1 बिलियन मिळवलेले आहेत. पण अगदी सोपं करून सांगायचं तर डिझाईन स्ट्रॅटेजी म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे हे कोणासाठी करतो आहे आपण, हू इज इट फॉर, व्हॉट इज बिईंग डन, आपण काय करणार आहोत, कशासाठी करणार आहोत, म्हणजे काय त्यांनी काय करणं अपेक्षित आहे आणि कसं करणार. ह्या चार गोष्टींची जर या प्रश्नांची उत्तरं दिली तर ती डिझाईन स्ट्रॅटेजी आहे. त्याच्यामध्ये असं काही रॉकेट सायन्स नाही आहे. तर एक मसाले, रेडी टू ईट, रेडी मिक्सेस अशी एक खूप मोठी कंपनी आहे MTR नावाची, आणि त्यांच्यासाठी आम्ही जेव्हा काम करायला लागलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की जरी दिसायला हे सगळे एका छताखालीच असले, म्हणजे मसाल्यांपासून ते रेडी टू ईट म्हणजे तुम्ही फक्त पॅकेट उघडा आणि खा, गरम करून खा, पासून ते मसाला जो की कुकिंगमध्ये घालावा लागतो इन्ग्रेडियंट म्हणून, हे दिसायला एकच असलं तरी त्याचे कन्झ्युमर्स खूप वेगवेगळे असतात, त्याची गरज खूप वेगवेगळी असते त्या कन्झ्युमर्सची. तर आम्ही ह्याची उकल केली. तर कशी उकल केली तर 3 प्रकारे जर का आपण प्रॉडक्ट्स त्यांची पाहिली तर तुम्हाला जे सिम्बल्स दिसत आहेत तर त्यांच्यामध्ये फरक काय आहे नेमका. तर पहिला फरक आहे की वेळेचा. मसाले घालून कुकिंग करायला पुष्कळ वेळ लागतो, त्याचा अर्थ जी व्यक्ती ती तयार करते त्याची इन्व्हॉल्वमेंट खूप मोठी आहे तिची. इन्स्टंटमध्ये ती इन्व्हॉल्वमेंट थोडीशी कमी आहे आणि रेडी टू ईटमध्ये टाईम इन्व्हॉल्वमेंट अजिबात नाही आहे. मग त्याचा अर्थ तुमचं कम्युनिकेशन बदललं पाहिजे या तिन्ही गोष्टींसाठी. पुढची जी लेवल आहे ती म्हणजे ऑथेंटिसिटी. जर का मसाला पाहिला आपण तर त्याची ऑथेंटिसिटी कशामध्ये आहे, तर त्याची ऑथेंटिसिटी आहे त्याच्यामध्ये काय गेलं आहे, इन्ग्रेडियंट्स कुठले आहेत, कुठून मिरची आली तुमची, कुठून धणे आले, त्यांचा उगम कुठला आहे, हे फार महत्त्वाचं आहे. जर का तुम्ही हे इन्स्टंटमध्ये बघायला गेलात तर ते फारसं महत्त्वाचं नाही, पण रेसिपी बरोबर आहे ना हे फार महत्त्वाचं आहे. आणि रेडी टू ईटमध्ये टेस्ट महत्त्वाची आहे, इन्ग्रेडियंट्स किंवा रेसिपी हा दूरचा भाग झाला. तर असा जर का प्रत्येक गोष्टीचा उकल करून विचार केला आणि त्यावर तुम्ही जर का तुमचं डिझाईन ठेवलं तर दॅट इज डिझाईन स्ट्रॅटेजी. आता डिझाईन मॅनेजमेंटकडे येऊया. जरूर. सो डिझाईन मॅनेजमेंट म्हणजे काय, तर प्रोसेसेस आहेत, टेक्नॉलॉजी आहे, ह्युमन सेंटर्ड म्हणजे कोणासाठी करतो ते आहे, अर्गोनॉमिक्स हा एक भाग असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी हा माईक धरला आहे, पण जर का लहान मुलांनी हा माईक धरायचा असेल तर ह्याचा डायमीटर हाच असला पाहिजे का, ह्याचं वेट किती असलं पाहिजे, लहान मुलांचा हात किती साईजचा असतो, त्यांच्या मनगटामध्ये काय क्षमता असते, कुठला अँगल बरोबर आहे, या सगळ्याचा विचार करायला हवा. तर हे सगळं जेव्हा करून एखादा प्रोजेक्ट केला जातो आणि ह्या सगळ्या वेगवेगळ्या फॅकल्टीज एकत्र आणाव्या लागतात, म्हणजे इंजिनिअरिंग म्हणा किंवा मॅन्युफॅक्चरिंग म्हणा किंवा अर्गोनॉमिक्स म्हणा, सायकॉलॉजी म्हणा, हे सगळं जेव्हा आपण एकत्र आणतो तेव्हा त्या सगळ्या वेगवेगळ्या फॅकल्टीज मॅनेज करण्याची आवश्यकता असते ते डिझाईन परिपूर्ण होण्यासाठी. तर त्याला आम्ही डिझाईन मॅनेजमेंट म्हणतो. फॅन्टॅस्टिक. ब्रँड आर्किटेक्चर हा थोडासा अवघड प्रकार आहे, पण मी एक सोपं उदाहरण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे.
तर ब्रँड्स खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ब्रँड्स म्हणजे कॉर्पोरेट ब्रँड असू शकतो की जो कंपनीचा, म्हणजे ज्याला आपण B2B म्हणतो, म्हणजे बिझनेस टू बिझनेस, म्हणजे जो की आमच्यापर्यंत कधीही येणार नाही, पण बिझनेस टू अनादर बिझनेस असा जो ब्रँड असतो. आणि दुसरा असतो जो की आपला त्याच्याशी संबंध येतो, म्हणजे आपण हे जे रोज ज्या गोष्टी वापरतो किंवा जे फोन वापरतो, जे TV बघतो, सोप्स, बिस्किट्स, डिटर्जंट्स, वॉट एव्हर, दॅट इज कॉल्ड अ B2C ब्रँड, म्हणजे बिझनेस टू कन्झ्युमर ब्रँड. काही कंपन्यांमध्ये दोन्ही प्रकारचे ब्रँड्स असतात. तर फॉर एक्झाम्पल ही जी कंपनी आहे, तर त्यांच्याकडे तुम्ही जे डावीकडे बघताय ते सगळे बिझनेस टू बिझनेस ब्रँड्स आहेत. तर तिथे काय महत्त्वाचं आहे, तर ती कंपनी किती ट्रस्टवर्दी आहे, त्यांची लेगसी काय आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा. पण उजवीकडे तुम्ही जे ब्रँड्स बघताय ते सगळे B2C ब्रँड्स आहेत, म्हणजे बिझनेस टू कन्झ्युमर, म्हणजे ते आपल्यापर्यंत येतात. तिथे काय महत्त्वाचं आहे, तर त्या ब्रँडच्या कॅटेगरीमध्ये तो ब्रँड किती चांगला आहे. फॉर एक्झाम्पल बिग TV, तर तो TV ह्या कॅटेगरीमध्ये तो किती चांगला आहे. जर तो असा ब्रँड दिसायला लागला तर तो बोरिंग होईल, तो त्या कॅटेगरीमध्ये बसणार नाही. सो ही थोडीशी ब्रँड आर्किटेक्चरची डिव्हिजन आहे, पण मोठा विषय आहे तो, त्यामुळे इतपतच सांगू शकते मी. युजर सेंटर्ड डिझाईन नावाचा एक शब्द आहे. So user centered design, as it is said, user at the center of everything. So if you keep user at the center of the universe and build your product, and you forget what your technology is, what your limitations are, where you get your material, but just focus on the user, तर ते जे डिझाईन असतं त्याला युजर सेंटर्ड डिझाईन म्हणायला हवं. मी एक उदाहरण देणार आहे त्याचं. सो जसं निर्लेप आहे तसंच एक सिम्फनी नावाची कंपनी आहे अहमदाबादमध्ये, आणि ते एअर कूलर्स तयार करतात. आता आम्ही हा कूलर, जे तुम्ही चित्र बघताय, एका बाल्कनीमध्ये तो कूलर आहे आणि त्याचं काम आहे कपडे वाळत घालणं. आणि हे मला वाटतं फार अनकॉमन गोष्ट नाही आहे, कारण कूलर ही थोडीशी अवजड गोष्ट असते आणि त्याची गरज काही महिनेच असते वर्षातले, म्हणजे उन्हाळ्याच्या काळात त्याचा उपयोग होतो. आणि एरवी काय करायचं, तर एरवी हे कपडे वाळत घाला, आयदर कपडे वाळत घाला किंवा बेसिनच्या बागेत सरकवा किंवा कुठेतरी, म्हणजे तो दिसू नये पुढे आणि संभाव तो मध्ये येऊ नये. तर आमची जी टीम आहे, डिझाईन टीम आहे, त्यांना हे क्लायंटने कधीही सांगितलं नाही, कारण क्लायंट इज बिझी डुईंग देअर नेक्स्ट सीझन, देअर नेक्स्ट ॲक्विजिशन, देअर नेक्स्ट लॉन्च, वॉट एव्हर. बट आवर डिझायनर्स गो अँड सी दिस. आणि असं पाहिलं की डिझायनर्सना अतिशय वाईट वाटतं. त्यांना असं वाटतं की आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना दुसरा उभा करतो आहे, आणि हे बरोबर नाही. तर हे पाहिल्यावर आमच्या डिझाईन टीमने असं ठरवलं की आपण स्वतःला एक मॅन्डेट द्यायचं. आणि हे असं का होतं, कारण आपली घरं छोटी छोटी होत चालली आहेत. सो दिस इज द कूलर दॅट वॉज बॉर्न आउट ऑफ अ चॅलेंज गिवन बाय डिझाईन टीम टू देमसेल्व्स. आणि दिस कूलर इज कॉल्ड डाएट. इट इज इन द मार्केट फॉर लास्ट 3 years. इट इज वन ऑफ द लार्जेस्ट सेलिंग कूलर्स. आणि 1 फूट बाय 1 फूट फक्त ह्याचं फूटप्रिंट आहे. आणि हे तुम्हाला कुठेही ढकलून बाल्कनीमध्ये ठेवावं लागणार नाही, कारण इट्स व्हेरी स्मॉल. आणि दुसरी त्यातली गंमत अशी आहे की त्याची जी वेगवेगळी मॉडेल्स आहेत त्याच्यामध्ये खूप सगळे कॉमन पार्ट्स आहेत. त्यामुळे क्लायंटनी जेव्हा हे लॉन्च केला तेव्हा 3 मॉडेल्स जरी लॉन्च केली तरी 3 गुणिले तितके पार्ट्स त्यांना मॅन्युफॅक्चर करावे नाही लागले. तर त्यातले खूप पार्ट्स कॉमन असल्यामुळे ते खूप सोपं झालं, त्यांना खूप फिजिबल झालं आणि स्वस्त झालं. आणि दिस कूलर इज नाव सेलिंग अक्रॉस सम 80 countries व्हेरी सक्सेसफुली. पुढच्या गोष्टीकडे येऊया, कॉन्सेप्ट डेव्हलपमेंट. सो मगाशी मी जसं सांगितलं की आयडिया डझंट कम आउट ऑफ थिन एअर, तर त्याची प्रोसेस असते. तर मी थोडी प्रोसेस तुम्हाला दाखवते. तर पहिली प्रोसेस काय असते, तर युजर्स बरोबर जाऊन गप्पा मारणं. आपल्याला सगळ्यांना गप्पा मारायला आवडतं, पण थोडा पर्पज ठेवून जेव्हा गप्पा मारल्या जातात तेव्हा खूप नवीन गोष्टी कळतात युजर्सबद्दलच्या. त्यावरून मग पुढची स्टेप जी असते ती म्हणजे मग आयडियाज सुरू करा आणि 3D मॉडेल्स बनवा. आणि मी हे फक्त प्रॉडक्ट डिझाईनची प्रोसेस दाखवते, अशी प्रोसेस प्रत्येक प्रकारच्या डिझाईनची असते. तर टप्प्याटप्प्याने हे डिझाईन डेव्हलप होत जातं आणि फायनली त्याचा प्रोटोटाईप होतो, मग प्रॉडक्ट होतं, मग वर्किंग प्रोटोटाईप होतं, मग टेस्टिंग होतं युजरबरोबर, आणि फायनली ते सर्कल जाऊन पूर्ण होतं. युजर टेस्टिंगमध्ये पुन्हा त्या युजरशी गप्पा मारायला हव्यात की हे काय आहे, कसं आहे, आमचा जो इंटेंट होता तो पूर्ण झाला की नाही, आणि मग जाऊन ते प्रॉडक्ट लॉन्च होतं. क्या बात. सो अशी ही पूर्ण त्याची सायकल असते. कॉर्पोरेट ब्रँडिंग हा फार पॉप्युलर शब्द आहे त्याचा. मी एक उदाहरण दाखवणार आहे कॉर्पोरेट ब्रँडिंगचं. सो हा एक फार असा अवजड शब्द आहे, पण तसं ते काही नाही आहे. तर मागच्या वर्षी आम्ही एक इनफॅक्ट फ्यू मंथ्स अगो आम्ही एक प्रोजेक्ट कंप्लीट केलं. टाइम्स ऑफ इंडिया आमच्याकडे आले होते आणि ते म्हणले की आम्ही युनिव्हर्सिटी चालू करतो आहे
टाइम्स ऑफ इंडियाची युनिव्हर्सिटी, आणि त्याच्यासाठी आम्हाला ब्रँडिंग करायचं आहे. आता ब्रँडिंग हे नवीन ब्रँडसाठी करणं थोडंफार सोपं असेल कदाचित, पण जेव्हा या ब्रँडची लेगसी आहे, मला वाटतं 150हून 175 वर्षांची लेगसी आहे, त्या ब्रँडसाठी जेव्हा तुम्ही ब्रँड करता तेव्हा त्याची जबाबदारी फार वेगळी असते. ती लेगसी तर ठेवायची, पण युनिव्हर्सिटी तर तुमच्यासारख्या तरुण मुलामुलींसाठी असणार आहे, त्यामुळे तुम्हाला तर ते 150-200 वर्षापूर्वीचं जुनं काही नको असणार. तर हे कसं करायचं, हा बॅलन्स कसा साधायचा? तर टाइम्स ऑफ इंडियाचा लोगो असा आहे, पण आम्ही हा लोगो पाहिला, ही लेगसी आहे ॲक्च्युली, आणि ही आम्ही पुढे कशी नेणार, ही मॉडर्नाईज कशी करणार, हे एक गणित होतं आमच्यासमोर, खरं सांगाय पझल होतं, आणि ते आम्ही सॉल्व्ह केलं, मला वाटतं थोड्याफार सक्सेसनी. सो तुम्ही आता डावीकडे आणि उजवीकडे बघितलं तर त्यातल्या बऱ्याच गोष्टी कॉमन आहेत. त्यातलं ते शील्ड जे आहे ते आम्ही पुढे नेलं, कारण युनिव्हर्सिटीसाठी ही लेगसी चांगली आहे. ते हत्ती जे 2 आहेत, आणि बिईंग एलिफंट डिझाईन, वी लव्ह युझिंग एलिफंट्स इन आर लोगोज, बट ते हत्ती जे आहेत ते खाली मान घातलेले आहेत, तर ते आम्ही त्यांची सोंड वर आणली, कारण नॉलेज सीकिंग कॅनॉट बी डन बाय लुकिंग डाऊन, नॉलेज सीकिंग हॅज टू बी ऑलवेज बाय लुकिंग अप, म्हणून त्या हत्तींची सोंड वर आलेली आहे. आणि कलर्स, we added colors because education cannot be without colors. So that was another one. आणि फॉन्ट आम्ही टाइम्स ऑफ इंडियाचा जो लेगसी फॉन्ट होता तोच ठेवला, कारण त्या युनिव्हर्सिटीचं नाव टाइम्स नाही आहे, बेनेट युनिव्हर्सिटी आहे, तर ती जी व्हिज्युअल रिलेशन ठेवण्यासाठी आम्ही ते केलं. वंडरफुल. एखाद्या वस्तूचं बाह्यरंग आणि अंतरंग ह्याची खूप उत्तम सांगड घातलेली आहे, अशी काही उदाहरणं दाखवता येतील का? हे एक आर्टिफिशियल हार्ट आहे, आणि ते आपल्या शरीरात आत जाऊन बसणार आहे, ते कोणीही कधीही बघणार नाही आहे, पण तरीही ते अतिशय सुंदररित्या डिटेल केलेलं आहे. तर मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट आत किंवा फक्त बाहेर अशी नसते, तर ती आतून बाहेर आणि बाहेरून आत जेव्हा तुम्ही परिपूर्णरित्या डिझाईन करता तेव्हाच ती फंक्शन करते, त्याचं जे काही इंटेन्शन असेल ते फंक्शन तेव्हाच ते परिपूर्ण होतं, आणि ते अर्धवट राहतं अदरवाईज. आता तुझं ना कलर्स ऑफ एशिया ह्या नावाचा जो प्रकल्प आहे त्याच्याबद्दलची थोडी माहिती आम्हाला दे. सो कलर्स ऑफ एशिया हा फार एक वेगळ्या प्रकारचा प्रकल्प होता आमच्या दृष्टीने, कारण आम्ही डे इन अँड डे आऊट कमर्शियल प्रोजेक्ट्स करत असतो आणि ब्रँड्स करत असतो, आणि आम्हाला काय वाटत असतं की वा म्हणजे आपले ब्रँड सगळीकडे दिसत आहेत. आपली जी संस्कृती आहे ती आपल्याला जेवढी माहिती आहे तेवढी बाहेरून येणाऱ्या दुसऱ्या संस्कृतीमधून येणाऱ्या व्यक्तीला किंवा कंपनीला कळणं अवघड आहे, अशक्य नाही आहे, पण दे हॅव अ डिस्टन्स टू गो, आणि वी ऑलरेडी नो इट. तर आपल्या कामामध्ये जास्तीत जास्त आपल्या संस्कृतीतलं आपण जर का काही समावत गेलो तर ते आपलं वैशिष्ट्य आहे, आणि ते आपण सोडता कामा नाही, म्हणून हे कन्सॉर्शियम चालू झालं, आणि आम्ही एकत्र 13 देशातले हे डिझायनर्स मिळून सांस्कृतिक प्रोजेक्ट्स करण्याचा प्रयत्न करतो. तर कलर्स ऑफ एशिया हे असं एक प्रोजेक्ट होतं की आम्हाला हाँगकाँग गव्हर्मेंटनी इन्व्हिटेशन दिलं एशियन कलर्सवरती रिसर्च करण्यासाठी, टू रिडिस्कवर कल्चरल आयडेंटिटी. आशियाची कल्चरल आयडेंटिटी काय आहे? अमेरिकेत आयफोन वापरतात, भारतात वापरतात, सिंगापूरमध्ये वापरतात, हाँगकाँगमध्ये वापरतात, मग काय वेगळं आहे आपल्यामध्ये? तर काय आपले प्रेफरन्सेस आहेत ह्याच्यासाठी हाँगकाँग गव्हर्मेंटने आम्हाला हे प्रोजेक्ट दिलं, आणि हे आम्ही सगळ्या देशांमध्ये मिळून केलं. आणि आम्ही त्याची सुरुवात अशी केली की ह्या सगळ्या देशांमध्ये 13 देशांमध्ये काही गोष्टी आयडेंटिकल आहेत, सेम आहेत, तर त्या काय आहेत, आणि काही गोष्टी खूप वेगळ्या आहेत, त्या काय आहेत. काही गोष्टी नॅचरल कलर्स आहेत, म्हणजे आपल्याकडचे जे नॅचरल कलर्स आहेत ते लाओसमधल्या नॅचरल कलर्सपेक्षा वेगळे आहेत का? आपल्याकडे जे अननॅचरल म्हणजे मॅनमेड वस्तू आहेत त्यांचं कलर पॅलेट हे व्हिएटनाममधल्या मॅनमेड वस्तूंपेक्षा वेगळं आहे का, आणि त्याचं कारण काय असू शकेल, अशी आम्ही सुरुवात केली त्या प्रोजेक्टची. आणि नंतर हे जवळजवळ 1 वर्षाचं प्रोजेक्ट होतं, आणि 20,000 अधिक ऑब्जेक्ट्स, इमेजेस आणि स्टोरीज या सगळ्या आम्ही स्कॅन केल्या, आणि फायनली हे प्रोजेक्ट पुढे गेलं. ही त्या प्रोजेक्टची आयडेंटिटी आहे, आणि त्याचं कारण असं आहे त्या हाताच्या रेषा अशी ती आयडेंटिटी आहे. त्याचं कारण असं आहे की ह्या पूर्ण 13 देशांमध्ये इतकी कनेक्शन्स आणि क्रिसक्रॉस होते की ते ऑलमोस्ट आम्हाला त्या हाताच्या रेषांसारखे दिसायला लागले, आणि म्हणून आम्ही ती आयडेंटिटी केली. आणि हे त्याचं एक्झिबिशन हाँगकाँगला जे झालं त्यातले काही फोटो आहेत, आणि सेमिनार्स, वर्कशॉप्स, पुष्कळ गोष्टी घडल्या त्यावेळेला. आणि त्याचं कल्मिनेशन झालं म्हणजे आम्हाला डिझाईन फॉर एशिया हे एक बऱ्यापैकी प्रेस्टिजियस अवॉर्ड मागच्या वर्षी मिळालं या प्रोजेक्टसाठी.
आणि मला वाटतं आम्ही भारतातले पहिलेच आहोत की ज्यांना हे मिळालेलं आहे. अशा तऱ्हेचं अवॉर्ड मिळालं. एक प्रश्न मला तुला विचारायचा आहे की डिझायनिंग क्षेत्रामध्ये जर करिअर करायची असेल, खूप सारे विद्यार्थी विद्यार्थिनी पालक शिक्षक समोर आहेत, तर त्याबद्दल थोडक्यात काही माहिती देता येईल का? आता गेल्या 25-27 वर्षात कित्येक आईवडील आणि मुलं आमच्याकडे येऊन डिझाईन करिअरबद्दल माहिती करून घेतात आणि राहून राहून एक शब्द आमच्याकडे नेहमी येतो, स्कोप आहे का? हा तुमच्या कुणाही आईवडिलांच्या किंवा मुलांच्या तर हा मनात येत नाही, मी खात्रीने सांगू शकते, पण आईवडिलांच्या हा राहून राहून हा शब्द आणि हा प्रश्न असतो. आणि हा ॲक्च्युली स्कोप आहे का हे अडून विचारणं असतं की ह्याच्यात पैसे मिळतात का या प्रोफेशनमध्ये. तर ह्याच्यासाठी मला एक ठामपणे सांगावं असं वाटतं सगळ्या आईवडिलांना आणि मुलांनासुद्धा की स्कोपचा प्रोफेशनशी काहीही संबंध नाही. स्कोप तुमच्या आतमध्ये असतो. तुम्ही कुठलंही प्रोफेशन केलं तर तो स्कोप तुमच्यामध्ये आतमध्ये असला आणि तो तुम्ही जागृत केलात, तो स्कोप प्रत्येकाच्या आतमध्ये असतो. देर आर ॲज मेनी सक्सेसफुल डिझायनर्स ॲज अनसक्सेसफुल डिझायनर्स और एनी अदर प्रोफेशन. सो प्लीज डोंट एव्हर आस्क की ह्या प्रोफेशनमध्ये स्कोप आहे का. तो तुमच्या मुला किंवा मुलीमध्ये आहे, त्याला फक्त जागृत करा. वा. मला या सेशनमधनं काय दिसतं आहे की आमच्या प्रत्येकामध्ये एक खरं तर डिझायनर आहे. म्हणजे ते आम्ही प्रोडक्ट नाही डिझाईन करणार, पण आमचं आयुष्य डिझाईन करतो आहे. तुम्ही मार्केटिंग ब्रँडिंग फील्डमधला आहात, तिथे 4Ps 7Ps वगैरे हे सगळं आपण बोलतच असतो. तसे मला असं वाटतं की पर्सनल ब्रँडिंग हे पण एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ते आम्ही सगळे डिझाईन करतो आहे. त्याच्यासाठी तुमच्या सत्रातून आम्हाला 7S मिळाले. म्हणजे जसे 7Ps आहेत तसे 7S मला दिसतात. अंतरंगासाठी स्वशोध हा जास्त महत्त्वाचा आहे. सो सेल्फ डिस्कव्हरी हा त्यातला पहिला S आहे की व्हॉट एम आय मेड फॉर. मी काय चांगलं करू शकते, माझा डिफरन्शिएटर काय आहे, हा मला वाटतं प्रत्येकाने विचार करण्याची पहिला टप्पा आपल्याला तिकडे दिसतो. त्यानंतर खूप वेळेला असं असतं की आपण आपल्याला स्पेस नाही देत एक्सपेरिमेंटेशन करता. तुम्ही NIDची चित्र दाखवली किंवा तुमच्या घरचं वातावरण दाखवलं तर गिविंग अ स्पेस टू एक्सपेरिमेंट. मग ते चुकलं तरी चालेल, पण त्यात पण एक डिझाईन इन केऑस क्रिएट होऊ शकतो. त्याच्यामुळे स्पेस टू एक्सपेरिमेंट. तिसरा मुद्दा मला दिसतो कालपासून मगाच्या सत्रात पण आपण बोललो की एकत्र असणं गरजेचं आहे. म्हणजे सपोर्ट, तसं सपोर्टिव्ह एन्व्हायरमेंट, तशी सपोर्टिव्ह माणसं आपल्या अवतीभवती गोळा करणं हा तिसरा S मला त्याच्यामध्ये दिसतो. सोर्स ऑफ अपॉर्च्युनिटी बनणं फार गरजेचं आहे. म्हणजे आपण सतत बाहेरच्या जगामध्येच अपॉर्च्युनिटी शोधत राहिलो तर मग प्रॉबेबली मला जे हवं आहे ते मिळणार नाही. त्यामुळे मीच का सोर्स होऊ नये. आज स्टार्टअपचा जमाना आपल्याला दिसतो आहे, तर तो सोर्स एक महत्त्वाचा असा दिसतो. सेन्सिटिव्हिटी थ्रू अ सायंटिफिक बेंड हा मला तुमच्या प्रेझेंटेशनमधला खूप महत्त्वाचा मुद्दा दिसला की सायन्स ही प्रोसेस आहे, पण ती का करायची आहे, तर समाजामध्ये काय प्रॉब्लेम आहे, कन्झ्युमरचा काय प्रॉब्लेम आहे याच्या आणि माझा स्टेक होल्डरचा काय इश्यू आहे त्याच्यातनं ते समजण्याकरता सेन्सिटाईज होणं. स्ट्रॅटेजाईज हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे कोणासाठी करतो आहे, कशासाठी करतो आहे, का करतो आहे आणि कसं करतो आहे, ही स्ट्रॅटेजी कोणत्याही क्षेत्रामध्ये फार महत्त्वाची आहे. आणि स्ट्रॅटेजी जर बरोबर असेल तर मग आपल्या हातून जे काम होणार आहे तो 7वा भाग आहे की तो सोशली रेलेव्हंट असणं आणि सोशली इम्पॅक्ट करता येणं. असा हा 7Sचा प्रवास मला वाटतं तुमच्या सेशनमधनं आम्हाला मिळाला आणि तो आम्ही आमच्या पर्सनल ब्रँडिंगसाठी वापरला. तर प्रॉबेबली तुम्हीच जे म्हणता की विदाऊट डिझाईन इट्स इझी टू मिस अ पॉईंट. त्यामुळे हे डिझाईन आम्ही डोक्यात घेऊन नक्कीच आमचा मार्ग पुढे डिझाईन करावा असं मला वाटतं. हे मी तरी माझ्याकडून घेऊन. थँक्यू सो मच अश्विनी फॉर अ वंडरफुल सेशन. व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह अँड वी आर रिअली थँकफुल टू यू.